मित्र-मैत्रिणींनो, शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक ना काय चाललंय आता समाजामध्ये, की आपल्या खूप साऱ्या साड्यांवरनं रेडीमेड ब्लाउज येत आहेत आणि ते प्रत्येकाला फिटिंगमध्ये येतीलच असं नाही ना. त्यासाठी एक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढलेलं आहे मी. आपण काय करतो सहसा तर बॅक साइडने हुक करून टाकतो. तर आपण ह्याच्यामध्ये ह्या रेडीमेड ब्लाउजमध्ये डिझाइन कशी क्रिएट करायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे बघा मी पहिलं काय केलेलं आहे, जर तुम्हाला कफ ठेवायचे असतील तर कफ तुम्ही ठेवू शकतात. जर चांगले असेल तर ठेवा. युअर चॉईस. आणि काय करायचंय हे बॅक साइडला मी हे ओपन करून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउज पहिल्यांदा. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला या दोन्हीचं बॅक साइड ओपन करून घ्यायची कारण आपल्याला बॅक साइडला डिझाइन करायची ना, बॅक साइडला हुक करायचे. तर जर आता इथून इथपर्यंत हुक करणं म्हणजे एक टिपिकलच पद्धत झाली ना. ह्याला आपल्याला डिझायनर लुक द्यायचा त्यासाठी मी ह्याचा आपल्याला सेंटर करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी एक रेष मारून घेतलेली आहे. हे बघा पूर्ण ब्लाउज असं ओपन करून ठेवायचं आणि आपल्याला या ठिकाणी कॅनव्हास आणि ह्याचा मॅचिंग अस्तर लागणार आहे आपल्याला. हे बघा हे मॅचिंग अस्तर आणि कॅनव्हास. तर आपल्याला या ठिकाणी हा बोटनेक आहे, तर बोटनेक प्रमाणेच आहे. तर आपल्याला यामध्ये एक डिझाइन टाकायची आहे. आपल्या आवडीप्रमाणे एक तुकडा कापून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अस्तरचा पण एक तुकडा करून घ्यायचा आहे. सेम. तर आपल्याला हे अगोदर मोजून घ्यायचं की आपल्याला किती डिझाइन म्हणजे आकार कितीपर्यंत टाकायचा आहे, मोठा, छोटा असा किती टाकायचा आहे ते पाहायचं. हे बघा ह्याची लेंथ आहे 10 इंच आहे. तर आपल्याला ह्या 10 इंचामध्ये आपल्याला या ठिकाणी सेंटरला म्हणजे वरून आपल्याला 2 इंचापर्यंत सोडून द्यायचं आहे. खाली 2 इंचापर्यंत सोडून द्यायचं आहे आणि आतमधल्या सेंटरला म्हणजे 5 इंचाचा आपल्याला गॅप आहे. तर त्या 5 इंचामध्ये आपल्याला कुठलीही डिझाइन टाकायची ते आपण टाकू शकतो. हे बघ ह्याला आतमधून असं फोल्ड करून घ्यायचं आहे या कॅनव्हासच्या पेपरला. आता हे बाजूला काढून ठेवायचं. हे कॅनव्हास घेतलेला आहे. तर आता आपल्याकडे 5 इंच आहे. वरून 1 इंच, खालून 1 इंच असं 7 इंचाचा मी कॅनव्हास घेतलेला आहे. आणि ह्या 5 मध्ये आपल्याला 2.5 इंचाचं म्हणजे ह्याचं पण सेंटर करून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला कुठला आकार टाकला तर आपला तो एकदम बरोबर दिसावा आणि रेडीमेड ब्लाउजचं डिझायनर ब्लाउजमध्ये लुक निर्माण व्हावा यासाठी. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला किती रुंदी पसंत आहे त्याच्यावर घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी डायमंड शेप टाकणार आहोत. हे बघा हे डायमंड शेप घेतलेला आहे. हे कट झालेलं आहे. तर आता हे आपल्याला अस्तरवर चिपकून घ्यायचंय आणि आता आपण मशीनवर जाणार आहोत. ते आपल्याला चिपकून घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुढचं करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण अस्तरवर चिपकून घेऊया. हे आपल्याला ना अस्तरचं पण असं कट करून घेतलेलं आहे एक तुकडा आपण. हा आकार तुमच्या मनावर तुम्ही टाकू शकतात, कुठलाही आकार टाकू शकतात. मी फक्त एक तुम्हाला आयडिया देते की तुम्ही कशा पद्धतीने करू शकतात. आणि ह्याची पण विथ लेंथ वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढं तुम्हाला ओपन आवडते तेवढं तुम्ही करू शकतात, असं काही नाहीये. तर या ठिकाणी आपल्याला हे आपण चिटकून पण घेऊ शकतो, पण मी यावेळेस आता मशीन मारते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ह्या साईड आपल्याला ना हे थोडंसं फिनिशिंग करण्यासाठी आपल्याला हे थोडं साईड दुमडून पण घ्यायची आहे. तुमचा जो काही आकार असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ही आता अत्यंत काळाची गरज झालेली आहे, कारण रेडीमेड ब्लाऊजला खूप मोठी मोठी हाईट आणि पाठीमागलचे गळे खूप छोटे छोटे येत आहेत ना. त्यासाठी तुम्हाला खूप सारी मदत होईल यामुळे.
हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याचा सेंटर करून घ्यायचा आहे, जो ऑलरेडी आपण केलेलाच आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे ठेवायचं आहे ना आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागलच्या साईडला. पण आपल्याला हे लक्षात यावं यासाठी आपण ह्याला पण हायलाईट करणार आहोत आणि ह्याला पिनअप करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे, पिनअप करून घ्यायचं आहे, त्याशिवाय असं जोडायचं नाहीये. हे बघा, या पद्धतीने पिनअप करून घ्यायचं. ही रेष आणि ही रेष आपली मॅच झाली पाहिजे दोन्ही साईडने आणि पिनअप करून घ्यायचं. या साईडने आपल्याला एक तुम्ही टिप पण मारून घेऊ शकतात, पण मी पिनअप केले त्यामुळे हलणार नाही. हे व्यवस्थित थोडंसं जरा, कारण दुसरा कपडा खालचा आपला त्यावर येणार नाही याची काळजी घ्यायची. तुम्हाला कॅनव्हासवरून घ्यायचं असेल तर कॅनव्हासवरून घेऊ शकता आणि जर तुम्हाला आतमधून घ्यायचं असेल तर तुम्ही आतमधून पण घेऊ शकतात, कारण तुम्हाला रुंदी किती पाहिजे गळ्याची हे तुमच्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकतात. तर मी कॅनव्हासवरून घेत आहे. या पद्धतीनं खूप सोपं वाटतंय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला लाईक करा. हे बघा, हे आपलं झालेलं आहे. हे पूर्ण आपण शिवून घेतलेलं आहे. पहिल्यांदा टाचणी काढून घ्यायची आहे. आपल्याला कॅनव्हासवर मारलं त्यामुळे आपण कॅनव्हास इतकेच आपले हे आतमधली कट करून घ्यायचं आहे. थोडं लक्ष करायचं की आतमधला दुसरा कुठला पार्ट कट नाही होणार. याआधी पण आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे रेडीमेड ब्लाऊजवरचा, त्यामध्ये नेक कसा कमी केलेला आहे आपण. रेडीमेड ब्लाऊजमध्ये खूप मोठा डीप नेक आलेला आहे, तो आपण कसा कमी केलेला आहे, त्यामध्ये कसा पॅटर्न टाकलेला आहे हा आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर तुम्ही जाऊन बघू शकता. ह्या चौकोनी कोण्याला आपल्याला थोडे थोडे कट मारायचे आहेत, जेणेकरून हे आपल्याला पलटताना सोपे जाते. हे बघा, हे कट, हे दोन्ही साईडला आता आपल्याला काय करायचं, हे कट करून टाकायचं सेंटर मधून, का तर आपल्याला या ठिकाणी हुक लावायचे. हे कट झालेलं आहे व्यवस्थित, फक्त शिलाई कट होऊ द्यायची नाही आणि यावर आपल्याला एक दाब टीप मारून घ्यायचे. अस्तरावर दाब टीप मारायचे या पद्धतीने, जेणे की आपल्याला आपण जे काही डिझाईन केली ती आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने पलटू शकू. यासाठी आपल्याला हे दाब टीप मारून घ्यायचे. हे बघा, आता आपल्याला हे आणि इथून इथपर्यंत एक टीप मारून घ्यायची आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरं पण रेडी करायचं आहे. हे बघा, आपण हे दोन्ही पण रेडी केलेले आहेत. तर आता आपल्याला या ठिकाणी हुकाची पट्टी जॉईंट करायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला आईची पट्टी जॉईंट करायची आहे. चला ते आपण हे करून घेऊ. तर आपल्याला जास्त काही नाहीये, थोडेच आहेत, कारण आपल्याला हुक पण लावायला सोपं जात आहे ना, त्याच्यामुळे. हुक पट्टी वगैरे तुम्हाला जर काही आणखीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या शिल्पा डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता आणि पाहू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन ब्लाऊजचा क्लास वगैरे किंवा अशा आणखीन काही टिप्स पाहिजे असतील तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, ही आपली हुक पट्टी रेडी झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण आता आई पट्टी सुद्धा रेडी करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला एकदम फायनल लुक दाखवते, कारण व्हिडिओ लांब नको व्हायला. हे बघा, आपला हा पूर्ण एकदम रेडी झालेला आहे. हे बघा, हाय हुक एकदम व्यवस्थित लागले. ह्या बघा,
पाठीमागे आपल्याला इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी हुक करून घ्यायचे आहे. आणि हा बघा ह्याचा फायनल लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.